पारंपरिक ज्ञानशाखांच्या पुनरुज्जीवनासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत। त्यासाठी पुढाकार घेऊन जागतिक पातळीवर त्यांचे मार्केटिंग केले पाहिजेत, असं प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केले। गेल्या काही वर्षात केंद्र सरकारकडून आयुर्वेदाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी नमूद केले। वैद्य खडेवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले। एरंडवण्यातील धन्वंतरी सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर येथील वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। 51,000 रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैद्य विनायक पंडित खडीवाले, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष वैद्य सप्र सरदेशमुख, सचिन वैद्य योगेश गोडबोले, विश्वस्त वैद्य संगीता खडीवाले, विश्वस्त वैद्य निखिल खडीवाले, विश्वस्त वैद्य विवेक साने, विश्वस्त जयश्री टावरे आदी यावेळी उपस्थित होते। समारंभात वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार पुण्यातील वैद्य गुणवंत येवला, वैद्य द वा शेंडे रसौषधी पुरस्कार पुण्यातील वैद्या विशाखा बाकरे, वैद्य वी म गोगटे, वनौषधी पुरस्कार नाशिकच्या वैद्य अर्चना भास्करराव, वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार सांगलीतील वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी व वैद्य अमृता जोशी, वैद्य बालशास्त्री लावगणकर, पंचकर्म पुरस्कार नागपूरच्या वैद्य सचिन चांडालिया, वैद्य बाबूराव पटवर्धन, सुश्रुत पुरस्कार वर्ध्यातील वैद्य शीतल आसुटकर, वैद्य भा गो घाणेकर, अध्यापन पुरस्कार गोव्यातील वैद्य अरुणा बाले, वैद्य मावा कोल्लटकर, संशोधन पुरस्कार मुंबईतील वैद्या कल्पना धुरी, वैद्य लक्ष्मीबाई बोरवणकर, स्त्री वैद्या पुरस्कार पुण्यातील वैद्या हेमलता जळगावकर, वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे कार्यकर्त्या पुरस्कार पुण्यातील वैद्य मनीष जोशी, पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पुण्यातील वैद्य जय तामाने व डॉक्टर वाद वर्तक वनमित्र पुरस्कार रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात आला। 21,000 रुपये रोख रक्कम व मानपत्र देऊन या वैद्यांना सन्मानित करण्यात आले। वैद्य खडीवाले संशोधन संस्थेच्या वतीने महर्षी अण्णासाहेब पटवर्धन या नावाने पुरस्कार दिले जातात आणि हे 40वे वर्ष आहे। यावर्षी सुद्धा 12 वैद्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत आणि मला अभिमान आहे त्याच्यामध्ये विशाखाताई बाकरेंसारख्या अतिशय चांगल्या वैद्य याच्यामध्ये आहेत। तर सातत्याने एखादा कार्यक्रम करत राहणं आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा वैद्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या माध्यमातून जी वैद्यकीय सेवा झाली आहे त्याला कुठेतरी एक प्रशस्तीपत्रक देणं हे खूप मोठं मोलाचं काम खडीवाले वैद्य संशोधन संस्थेच्या वतीने होतंय आणि मला आनंद वाटतोय की मी या कार्यक्रमाला आज उपस्थित राहू शकले। सगळ्या वैद्यांना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। आत्ताचा हा काळ असा आहे की पुन्हा एकदा भारतीय ज्ञानाचं पुनरुज्जीवन होतंय। आयुर्वेद हा आपला खास असा मुद्दा आहे की जो भारतीय ज्ञान जे अखंड वाहत आलेला आहे आणि प्रामुख्याने माननीय मोदीजींच्या या कार्यकाळामध्ये आयुष मंत्रालय असेल किंवा अन्य माध्यमातून सुद्धा आयुर्वेदाला खूप चांगले दिवस, योगाला चांगले दिवस, आयुर्वेदाला चांगले दिवस आलेले आहेत। तर याचा प्रसार झाला पाहिजे। हे चांगलं अतिशय पुरातन असं ज्ञान आहे आणि कुठल्याही प्रकारची हानी आयुर्वेदिक औषधं घेतल्यानंतर होत नाहीत। आता हे लोकांपर्यंत पोहोचायला लागले आणि देशातच नाही तर विदेशात सुद्धा आयुर्वेदाची औषधं ही मागवली जात आहेत। ही फार जमेची बाजू आहे, ही पावती आहे आपल्या ज्ञानाला मिळालेली आणि याच्यासाठी केंद्र शासन जे आहे हे जेवढं काही करता येईल या क्षेत्रासाठी तेवढं करत आहे। मी पुन्हा एकदा क्षेत्राला मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। ज्यांना आज पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते। दादा खडीवाले अतिशय ऐतिहासिक नाव आहे की ज्यांनी अख्खं पुणे ज्यांना ओळखतं आणि त्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींवर सुद्धा उपचार केलेले आहेत, महाराष्ट्रात सुद्धा आणि भारतात सुद्धा ओळखतात। तर हे संशोधन करणं, वेगवेगळे औषधं तयार करणं आणि स्वतः अतिशय चांगली औषधं आपल्या कारखान्यामध्ये तयार करणं की जी क्वालिटी वाईज चांगली असतील अशी निर्मिती त्या ठिकाणी होते।